कोण आणि कोणाचे प्रकार याबद्दल माहिती शिकलेलो आहे. आता प्रत्यक्ष मुलांना मैदानात घेऊन कोण म्हणजे काय आणि कोणाचे प्रकार हे प्रत्यक्ष कृतीतून आम्ही सर्व मुलांना दाखवणार आहे. चला मुलांनो, तुम्ही तयार आहात? चला. काटकोन बघा, मुलं काटकोन करतात. काटकोन झाला? किती अंशाचा असतो काटकोन? 90 अंशाचा असतो. आता मला करून दाखवायचा लघुकोन. चला लघुकोन करून दाखवा. चला लघुकोन. लघुकोन अशा प्रकारे लघुकोन झालेला आहे. आता मला दाखवायचा आहे कुठला? तर विशाल कोन. चला विशाल कोन दाखवा. चला चला विशाल कोन. विशाल कोन दिसला पाहिजेत. विशाल म्हणजे मोठा का नाही? कशापेक्षा मोठा रे? काटकोनापेक्षा. छान, लक्षात आलं तुम्हाला? ओके.